मतदानानंतर बोटावर लावण्यासाठी आज मार्कर पेन वापरलं जाते, ती शाई सहज पुसली जाते असा आरोप शिवसेना उबाटाचे नेते साईनाथ दुर्गे यांनी केला आहे। शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की सतर्क रहा, शाई पुसली जाण्याचा कुणी गैरफायदा घेत नाही ना याकडे लक्ष द्या, गाफील राहू नका असं आवाहन त्यांनी केलं। त्यामुळे शिवसेना उबाटाचे नेते साईनाथ दुर्गे यांनी आरोप केलेला आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, अधिक बोलूयात। शिवसेना उबाटाचे नेते साईनाथ दुर्गे खुद्द आपल्या बरोबर आहेत। साईनाथ दुर्गेजी, मार्करने, अर्थात मी देखील मतदान केलं, मार्करने माझ्या बोटावर देखील या ठिकाणी चिन्ह निशाण जे ते बघायला मिळतंय, पण आपण कशा याच्यातनं सांगताय, कसा आपला दावा आहे की शाई खरंच पुसली जाते? मी शाई खरंच पुसली जाते दाखवलं ना, माझा फोटो ट्विट केलेला आहे। तुम्ही पाहिलं तर जी मार्कर पेननी लावलेली जी शाई आहे ती सहज तुम्ही डेटॉलने जरी हात धुतला कळलं का तरी ती पुसली जाते आणि ती नखावरती तर पुसली जाते, त्याचबरोबर स्किनवर जरी ती शाई आहे ती पुसली जाते। त्याच्यामुळे हा सगळा धक्कादायक प्रकार आहे आणि हा भोंगळ कारभार हा पुन्हा एकदा समोर आला निवडणूक आयोगाचा आणि तसंच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाचा। म्हणून मी ते फोटो ट्विट करून आम्ही आवाहन केलेलं आहे शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या, शिवसैनिक, मनसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना की सतर्क राहा, कारण मुंबईत जी मराठीची लाट आहे आणि मुंबईसाठी यावेळेस मतदान होणार आहे आणि या अशा सगळ्या कारभारातून कुठेही गाफील न राहता सतर्क राहून आजचा दिवस संध्याकाळी मतदान होईपर्यंत प्रत्येक मतदाराकडे लक्ष दिलं पाहिजे। नाही, आपण ट्विट केलेले फोटो आम्ही बघतोय, पण सहज डेटॉलने हात धुतले तरी ही शाई निघून जाते? हो, बघितला, बघा ना तुम्ही, मी स्वतः दाखवलं ना, ते स्वतः तुम्हाला दाखवलं, त्याचा फोटो ट्विट केलेला आहे। मी शाई असलेला फोटो दाखवला आणि त्याच्यानंतर शाई पुसल्यानंतरचाही फोटो दाखवला। तुम्ही झूम करून बघा माझा तो बोटाचा फोटो, संपूर्ण शाई पुसली गेलेली आणि डेटॉलने अक्षरशः पुसले। मी कुठलाही नेल पेंट रिमूव्हर वगैरे काहीही वापरलेलं नाही। बरं, पण साईनाथजी, या सगळ्या ह्याच्यातनं गेल्या अगदी विधानसभा निवडणुकीपर्यंत आपण पाहिलं की दौतीतली शाई जी आहे ती बोटावरती लावण्यात येत होती, पण यंदा अचानकच मार्करचा वापर, काय नेमकं यातनं आपल्याला वाटतं? सगळ्या गोष्टीच इकडे धक्कादायक आहेत। एक तर तुम्ही जे म्हणताय तसं की आधी शाई होती, आता ती मार्कर पेन यूज करतायत। तुम्ही बघितलं व्हीव्हीपॅट नाही आता, त्याचबरोबर अनेक ठिकाणी जे वर्षानुवर्ष निवडणुकीला एका घराच्या बाजूला मतदान केंद्र असायचं, त्यांचं यावेळीच मतदान केंद्र अक्षरशः 400 मीटर 500 मीटर लांब गेलेलं आहे। अशा पद्धतीची ही सगळी मॅनेजमेंट आणि भोंगळ कारभार केलेला आहे निवडणूक आयोगाच्या विभागाने। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की केडीएमसीच्या पॅनल क्रमांक 9 मधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे आणि काँग्रेस उमेदवार माधवी चौधरी यांनी तक्रार दाखल केलेली आहे। मतदानासाठी बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जाते, हा काय प्रकार आहे? म्हणजे पुन्हा एकदा हीच बातमी थोड्यापूर्वी आपण बघितलं, साईनाथ दुर्गेंनी याबद्दलचा फोटो ट्विट केला होता आणि आता एक उर्मिला तांबे मनसेच्या उमेदवार त्या देखील असा दावा करतायत किंवा सांगताना दिसत आहेत की बोटावर लावलेली शाई लगेच पुसली जाते। हा काय प्रकार आहे आणि असे प्रकार करायचे असतील तर निवडणुका घेता कशाला, असा देखील सवाल त्यांनी विचारलाय। मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांनी संतप्त प्रश्न विचारलाय आणि यातनं आज दिवसभरात जर अशा पद्धतीने शाई पुसली जात असेल तर बोगस वोटिंग हे होऊ शकतं याची दाट शक्यता आहे, अशी देखील शंका नेत्यांकडनं व्यक्त केली जाते। मंडळी, हा प्रकार अगदी धक्कादायक म्हणावा लागेल की ज्या मार्करने तुमच्या बोटावरती तुम्ही मतदान केल्याचं चिन्हांकन केलं जाते, म्हणजे ती शाई लावली जाते। ती शाई लावली म्हणजे काय, तर तुम्ही मतदान केलं, पण ती शाई सहजगत्या काढल्या जाऊ शकते। तर मतदानानंतर शाई पुसली जात असल्याची तक्रार आपण बघतोय। मनसे उमेदवार उर्मिला तांबेंनी ही तक्रार केली आहे। तर पनवेल मनपा निवडणुकीत गोंधळ झाल्याची माहिती आहे। मतदान केंद्रावर बोटाला शाई लावली नसल्याचा प्रकार समोर आला। मतदानानंतर बोटाला शाई लावली नसल्याचं समोर आलं। कळंबोलीच्या बालाजी शाळा मतदान केंद्रातली ही घटना आहे। निवडणूक आयोगाच्या कारभारावरती संशय व्यक्त केला जातोय। म्हणजे मतदान केलं त्या व्यक्तीने, पण त्याच्या बोटावरती शाई नव्हती। जर मतदान केलेलं असेल तर त्याच्या बोटावरती शाई असणं क्रमप्राप्त आहे, तसा नियम आहे आणि नियमानुसार जर तशी प्रक्रिया पाळली जात नसेल तर मात्र संशयाला जागा आहे, अशी देखील एक चर्चा केल्या जाते आहे।
तर छत्रपती संभाजीनगर सिडको N3 N4 संत मीरा विद्यालय मतदान केंद्रावर झालेल्या गोंधळानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी मतदान केंद्रावरती दाखल झालेत. पोलीस बंदोबस्तात देखील या ठिकाणी वाढवण्यात आलाय. भाजपच्या उमेदवाराकडून विशिष्ट कोडिंग असलेले टी शर्ट, पोल चीटवर चिन्ह असा आक्षेप या ठिकाणी इतर उमेदवारांनी घेतला होता आणि त्यानंतर अर्धा तास गोंधळाचं वातावरण होतं. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी या मतदान केंद्राला भेट दिली आणि या ठिकाणी आढावा घेतला. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. छत्रपती संभाजीनगर मधील सिडको N4 या ठिकाणी संत वीरा या जे शाळा आहे त्या ठिकाणचं जे मतदान केंद्र आहे या ठिकाणी जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्यावरती आक्षेप घेण्यात आलेला होता आणि पोलचीट वरती भाजपचं चिन्ह आहे, त्याचबरोबर कोडिंगचे टी शर्ट वापरले जात आहेत. यावरून इतर जे पक्ष आहेत त्यामध्ये त्यांनी आक्षेप घेतलेला होता. काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर मात्र आता इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. विशेषतः आपण जर समोर बघितलं तर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून देखील आहेत. आता सुरळीत पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र या ठिकाणी जो गोंधळ झाला होता तो कोडिंगचे टी शर्ट वापरले, भाजपच्या उमेदवाराकडून तशा पद्धतीने कोडिंगचे टी शर्ट वापरले जात आहेत. त्याचबरोबर पोलचीट वरती देखील चिन्ह दिले जात आहे. अशा पद्धतीने आक्षेप घेण्यात आला होता. मात्र आता त्यानंतर या ठिकाणी पोलीस दलाकडून देखील आवाहन करण्यात येते की विशिष्ट पद्धतीचे कोडिंग असलेले जे टी शर्ट आहे ते टी शर्ट घालून कोणीही मतदान केंद्राच्या जवळ येऊ नये अशा पद्धतीने या ठिकाणी आवाहन देखील करण्यात येते. एकंदरीत जर बघितलं तर संभाजीनगरमध्ये जे मतदान प्रक्रिया आहे महानगरपालिकेची सुरळीत पद्धतीने पार पडते. मात्र काही ठिकाणी असे जे कालपोटाचे प्रकार आहेत ते देखील घडताना पाहायला मिळतात. प्रत्येक परिस्थितीवरती पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग 18 मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्था मतदान केंद्रामध्ये गोंधळ झाला. उमेदवार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. उमेदवारांचे प्रतिनिधी मतदान केंद्रात जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी अडवल्यानं हा गोंधळ झाला. पोलिसांनी प्रतिनिधीला अडवल्यामुळे पोलीस आणि प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. लेकिन तुम भी ज्यादा नहीं भाई नहीं मैं क्या बोल रहा हूं आप अंदर मत आंदो किसको आप उसको अंदर मत आंदो आप वहां गेट पे बैठे हुए आप वोटर आईडी चेक करो अंदर आंदो बहस नहीं होती वातावरण खराब भी नहीं होता. तशी दृश्य आपण बघतोय. आपण पाहूयात की 4 वेगवेगळ्या ठिकाणी मोहन भागवत यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो नागपूरमध्ये बजावलेला आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर रवींद्र चव्हाण आणि परिवार यांनी देखील आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे. उभाटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील सहपरिवार जाऊन मतदान केलं. तर मुरली अण्णा मोहोळ जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांनी देखील पुण्यात आपल्या मतदारसंघात ज्या मतदान केंद्रावरती त्यांचं नाव होतं तिथे जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. ही 4 वेगवेगळी दृश्य. जे नेते खरं तर मतदान करा असं आवाहन सगळ्यांना करताना दिसत होते ते नेते आता आवर्जून सकाळी मतदानाकरता बाहेर पडलेत. त्यांनी मतदान केलेलं आहे आणि आता यानंतर न्यूज 18 मराठी देखील आपल्याला सगळ्यांना अपील करते, आवाहन करते की आपल्या मतदानाचा हक्क बजावा. कारण लोकशाहीतला आपला अधिकार आहे, संविधानात दिलेला आपल्याला अधिकार आहे. याच मतदानातनं आपल्याला जी सत्ता किंवा जी लोक विकास करण्याची ताकद ठेवतात किंवा विकास करू शकतात त्यांना तुम्ही निवडून देऊ शकता. तो आपला हक्क आहे आणि त्या अनुषंगाने मतदानासाठी सगळेच बाहेर पडा असं न्यूज 18 मराठी आपल्याला सगळ्यांना आवाहन करत आहे. मतदानाची टक्केवारी देखील हळूहळू पुढे येताना दिसते. मुंबईत आतापर्यंत 6.98% मतदान झाल्याचं कळतंय. नागपूरमध्ये 7% तर जालन्यात 8.21%, कोल्हापूरमध्ये 9.64% आणि ही मतदानाची टक्केवारी हळूहळू दिवसभरात वाढावी अशी अपेक्षा आहे. सकाळपासून आतापर्यंतच्या या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडींमध्ये ही 4 महत्त्वाची दृश्य. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केलंय. दुसरीकडे रवींद्र चव्हाण जे आहेत भाजपचे नेते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सहपरिवार मतदानाकरता म्हणून गेलेले होते. अंबादास दानवे यांनी देखील सहपरिवार मतदान केलंय आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील सहकुटुंब बालमोहन विद्यामंदिर या ठिकाणी मतदानाकरता पोहोचलेले दादरमध्ये आणि सहकुटुंब यावेळी तिथं उपस्थित असल्याचं आपण बघतोय. रितसर अगदी रांगेत उभं राहून मतदानाकरता हळूहळू पुढे जाताना त्यांना आपण बघतोय. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित आहे. त्यांचा मुलगा अमित ठाकरे, त्याचबरोबर मुलगी उर्वशी ठाकरे, राज ठाकरे यांच्या सौभाग्यवती त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत, मातोश्री आहेत आणि अमित ठाकरे यांच्या सौभाग्यवती देखील त्यांच्याबरोबर उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. न्यूज 18 मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य ज्यामध्ये आपण बघू शकतो राज ठाकरे यांनी सहपरिवार ते मतदानाकरता तिथं उपस्थित झाल्याचं बघायला मिळतंय.
यावेळी मतदारांच्या रांगेत उभं राहून ठाकरे मतदानाकरता जे राज ठाकरे मतदानाकरता तिथं पोचल्याचं आपण पाहतोय. त्यांचे कुटुंबीय त्यांच्याबरोबर उपस्थित. मतदानाचा हक बजावलेला आहे आणि लोकांना आपण मुंबईकरांना मी आग्रह धरतो की आपण जास्त संख्येने बाहेर पडा, मतदान करा. आपल्या हक्काच्या नगरसेवक निवडण्याची हीच वेळ आहे. जर आपण घरी बसून राहिलो तर ज्यांना आपण पसंत करत नाही तरी ते पण निवडून येत आहेत. त्यासाठी ज्यांना तुम्हाला मतदान करायचं आहे मतदान करा, पण मतदानाचा हक बजवा ही मी सगळ्यांना विनंती करतो. नवाबभाई, खरं तर आज मतदान आहे, परंतु काल आणि परवा मोठ्या प्रमाणात पैसे जे आहेत ते निवडणूक आज राजकीय बोलणार नाही. इतकंच बोलतोय की लोकांनी मतदानाचा हक हे बजावलं पाहिजे आणि मोठ्या संख्येने मतदान करावं हीच मी लोकांना विनंती करतो. बोटावर लागलेली शाही पुसली जाते असा आरोप होतो. उमेदवार म्हणून या सगळ्याच महिला उमेदवार तुम्ही जास्तीत जास्त दिलेल्या आहेत. किती विश्वास वाटतो या सगळ्या असं